अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शिक्षण प्रशासन राज्यभरातील 4 महत्त्वाच्या घडामोडी 21 जुलै 2024. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अतिल तामोलकर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला पाहू असेल तर राज्यात शिक्षण प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विविध घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे शालेय क्रीडा स्पर्धावर क्रीडा शिक्षकांनी बहिष्काराचा इशारा दिला आहे. याशिवाय शाळा, मंदिर आणि रुग्णालय परिसरातील अनधिकृत पानटपऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्याध्यापकावर मतदार यादी पडताळणी अशा कामाची जबाबदारी टाकल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शालेय क्रीडा स्पर्धावर क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार पाहावे असेल तर 2026-27 या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनावर राज्यातील क्रीडा शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा शिक्षकांच्या रिक्त पदाची भरती, सेवाविषयक मागणी आणि क्रीडा विभागाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. क्रीडा संघटनाच्या प्रतिनिधींनी विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असली तरी ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. शाळा, मंदिरं व रुग्णालय परिसरात पानटपऱ्यावर कारवाई. शाळा, रुग्णालय, मंदिर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणाच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनीज स्टॉलवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याने वाहतूक कोंडी, अस्वच्छता तसेच विद्यार्थ्यांवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई केली जाणार असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्याध्यापक व SR मतदार यादी पडताळणीची जबाबदारी. राज्यातील मुख्याध्यापकांवर विशेष संक्षिप्त निरीक्षण SR अंतर्गत मतदार यादी पडताळणीचे काम सोपण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा व्यवस्थापन, अध्यापन, प्रशासकीय कामे आणि विविध शासकीय जबाबदाऱ्या आधीच सांभाळाव्या लागत असताना आणखी एक निवडणूक कामाचा भार टाकला जात असल्याची भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. शिक्षणाशी थेट संबंध नसलेली ही कामे शिक्षकांकडून करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा संघटनांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा अतिरिक्त जबाबदाऱ्या कमी करून शिक्षणाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. एकूण चित्र. राज्यात शिक्षण प्रशासन आणि सार्वजनिक हिताशी संबंधित अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत. भ्रष्टाचार प्रकरणाचा विलंबित तपास, क्रीडा शिक्षकांचा बहिष्कार, शाळाभोवतीची अनधिकृत व्यावसायिक कारवाई आणि मुख्याध्यापकांवर वाढणारा प्रशासकीय भार ह्या सर्व मुद्द्यावर शासनाने तातडीने प्रभावी निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे. अशा निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार असल्याचे संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत कारवाई करणे अपेक्षित आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि तामोलकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.